मंत्री पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत। ताई, आज तुम्ही ईव्ही कारने आलेला आहात, कुठेतरी पर्यावरणाचं एखादा मेसेज देण्यासाठी तुम्ही आलात? हो, मी ईव्ही कार घेतली जाणीवपूर्वक, कारण मी पर्यावरणाच्या मंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना सांगायचं तुम्ही अमुक करा तमुक करा, आणि मी नाही करायचं हे बरोबर नाही, माझी स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे म्हणून मी ईव्ही घेतलेली आहे आणि मी ती वापरणार आहे। वरचेवर त्याचा वापर वाढवावा अशी माझी इच्छा आहे। आता गणपती उत्सव सुद्धा येतो आणि गणपती उत्सवावरून सुद्धा मोठे वाद होताना पाहायला मिळतात। काय आपली तयारी आहे, काय निर्णय होणार? नाही, माझ्या त्याच्यात काही तयारीचा विशेष रोल नाही। माझा एवढाच रोल आहे की गणेश मंडळांना आम्ही पर्यावरणाच्या संदर्भामधल्या ज्या गाईडलाईन देऊ त्यांनी त्याचं पालन करावं। नवीन गाईडलाईन आणतो आपण पर्यावरणाचा विचार करता? नव्याने गाईडलाईन काय ज्या आहेत त्याच आहेत। त्यांच्यामध्ये गणेशोत्सवांना आम्ही उलट आवाहन करू की त्यांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करावा आणि त्यांनी पर्यावरणाचे मेसेजसुद्धा त्यांच्या देखाव्यातून साजरे करावे, त्यांनी पण फार मोठं प्रबोधन होईल। खरं तर मराठीच्या मुद्द्यावरून आपलं पाहायला मिळते का मोठं राजकारण पाहायला मिळतं, कारण सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केलेले आहेत, मात्र विरोधक आता कुठेतरी जल्लोष करतायत, सरकारला एक पाऊल मागे जावं लागलं अशा प्रकारची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत। मला असं वाटतं ह्याच्यामध्ये फार डिटेल प्रतिक्रिया देणं मी उचित नाही, संबंधित मंत्री ते बोलतील, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये ऑलरेडी सरकार जो निर्णय देवेंद्रजींनी काल विस्तृत पत्रकार परिषदेत सांगितलेलंच आहे आणि त्याच्याशीच आम्ही सहमत आहोत। आणि हा निर्णय जेव्हा झाला होता तेव्हा सरकार कोण होतं आणि आता कोण आहे हा एवढाच विषय पाहतोय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि आम्ही सहमत असल्याचं पंकजा मुंडे म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन गजानन सराजने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।